ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार. अध्याय 5. धर्मगुप्ताची कथा. शिवलीलामृत ग्रंथातील या 5व्या अध्यायामध्ये सूतमुनी पुढे सांगतात. सज्जन हो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला. हे वृत्त कळताच राजा सत्यरथाच्या पत्नीने अरण्य गाठले. तेथे तिने एका मुलाला जन्म दिला. एके दिवशी ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असताना तेथील एका मगरीने तिचा घात केला. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने ह्या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला. त्याचे नाव धर्मगुप्त असे ठेवले. आपला मुलगा शुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही तिने प्रेमाने वाढवले. एके दिवशी ती एकचक्र नगरीमध्ये गेली असताना तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले. तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली. ही माहिती विचारली असता शांडिल्य ऋषी म्हणाले, याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पायुषी ठरला. याच्या मातेने सवतीला कपटाने मारले, म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही, म्हणून तो जन्मतःच अनाथ झाला. त्यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले, याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले, पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही, म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला. तेव्हा उमा दोन्ही पुत्रांसह शांडिल्य ऋषींना शरण गेली. शांडिल्य ऋषींनी दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व शुचिव्रत यांनी प्रदोष व्रत करण्यास सुरुवात केली. 4 महिन्यांनी शुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्णमोहरांचा हंडा सापडला आणि त्यांचे दारिद्र्य सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा विवाह धर्मगुप्ताशी करून दिला. त्याला अपार धन व सेना दिली. त्या सैन्यबळावर शाल्व राजाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळवले. त्याने शांडिल्य ऋषींचा मोठा सन्मान केला. पुढे अनेक वर्ष राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसवले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला. ओम नमः शिवाय.